नमस्कार. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आंब्याच्या कैरीपासून झटपट होणारं लोणचं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी पॅनमध्ये थोडंसं तेल, एक पळीभर तेल घेतलेलं आहे, ते गरम केलेलं आहे आणि कैरी देखील अशा पद्धतीने कापून घेतलेली आहे. तेल छान कडकडीत गरम झालं तर आपल्याला त्यानंतर याच्यात फोडणी द्यायची आहे. या ठिकाणी मी फोडणीसाठी फक्त मोहरी आणि बडीशेप घेतलेली आहे. फार काही लागत नाही याला. हे की नाही हे मी आता एकदा थोडंसं 1-2 दाणे मोहरीचे टाकून चेक करून घेते. तेल छान गरम झालेलं आहे. आता मी पहिल्यांदा मोहरी सगळी टाकून घेत आहे. ह्याच्यात थोडासा गॅस बारीक करते. मोहरी छान तडतडली, एकदम बारीक गॅस करायचा जेणेकरून बडीशेप जळणार नाही. थोडंसं हिंग, अगदी गॅस बंद केला तरी चालेल आता या क्षणी. थोडी हळद, थोडंसं तिखट आणि चवीपुरतं मीठ, बस एवढंच. आता ही फोडणी थोडीशी आपल्याला थंड होऊन द्यायची. या ठिकाणी जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लोणच्याचा जो मसाला असतो तोही तुम्ही ऍड करू शकता, पण मला काही फार फॅन्सी नाही करायचं. फक्त लाल तिखट आणि हळद आणि त्याची चव छान वाटते म्हणून मी एवढंच वापरलं होतं. आता हे थोडंसं थंड होण्यासाठी मी ठेवून देत आहे. फोडणी आता छान गार झालेली आहे. आता आपण ह्या कापलेल्या कैरीवरती हे सर्व मिश्रण घालून घेणार आहोत. हे मिश्रण तुम्ही 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता. जेव्हा लागेल तेव्हा फ्रीजमधून अर्धा तास काढून वापरायचं. एकदा काही फोडणी तयार झाली मग ती तुम्ही डाळ भातासोबत खा, तोंडी लागून, किंवा फक्त भाकरी चपाती यासोबत सुद्धा खाऊ शकता, किंवा लागलीच तर साधा पांढरा भात आहे त्यासोबत मिक्स करून खा. एकदम अप्रतिम